सुपरफास्ट मधून बघूयात काही वेगवान बातम्यांचा आढावा। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। मुंबईतील गणेश मंडळांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक, गणेश मंडळांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। पालिकेआधी ठाकरेंकडून संपर्क वाढवण्याचा प्रयत्न। रायगडमध्ये अदिती तटकरे करणार ध्वजारोहण, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन करणार ध्वजारोहण। दोनही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून वाद असल्यानं शासन निर्णय। शासनाची यादी पालकमंत्री पदासाठी नाही तर ध्वजारोहणासाठी। नाशिकचे दादा भुसे आणि रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले व्हावे यावर आम्ही ठाम। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। ध्वजारोहण कोण करणार याचे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत। त्यांच्या निर्णयाचं पालन करण्याची जबाबदारी आमची आहे। मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना धक्का, खंदे समर्थक नगरसेवक मनोज सरगर यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भाजपात त्यांचा होणार प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी किंवा गुरुवारी हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता। पृथ्वीराज पाटील यांनी भाजपात येण्याचा ठाम निर्णय घेतलाय। रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। रवींद्र चव्हाण यांची माहिती। वसई विरारमध्ये बवियाला भाजपचा धक्का, 5 नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार। महापालिकेआधी बवियाच्या गडाला सुरुंग। जयंत पाटील यांनी सांगलीचं सर्वाधिक वाटोळं केलं, गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटील यांच्यावर टीका। शरद पवार यांच्यावर बोलू नका असे पक्षाचे आदेश, पडळकर यांची माहिती। अनेक वर्ष ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं, 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले, दुर्दैवानं त्यांचं पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष राहिलं। राधाकृष्ण विखे पाटील यांची नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका। पुण्यातील काँग्रेसच्या कार्यशाळेचा आजचा दुसरा दिवस, विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसची पालिकेमध्ये जोरदार तयारी। निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। राज ठाकरेंविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। याचिका प्रसिद्धीसाठी दाखल केली आहे का, न्यायालयाचा सवाल। मराठी अमराठीच्या वादाप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात याचिका। कबूतरखाना प्रकरणात आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेनं वसूल केला 32,000 रुपयांचा दंड। सर्वाधिक चर्चेमध्ये असलेल्या दादर विभागातून पालिकेनं वसूल केला 5,500 रुपयांचा दंड, तर मुंबई पालिकेकडून आतापर्यंत 3 गुन्हे दाखल। कवी सौमित्रचं मुंबईतील घर धोक्यात, इमारतीच्या पुनर्विकासात बिल्डर आणि पीएमसीच्या संगनमतानं फसवणूक झाल्याचा आरोप। अभिनेते किशोर कदम यांची देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावरून घर वाचवण्याचं आवाहन। शूर मराठा सरदार राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी लंडनला जाऊन तलवार ताब्यात घेतली। 15 ऑगस्टला केडीएमसी हद्दीत चिकन मटन बंदी विरोधात हिंदू खाटीक समाज आक्रमक। 14 ऑगस्टपर्यंत निर्णय मागे न घेतल्यास 15 ऑगस्टला सकाळी मुख्यालयासमोर मटनाचं दुकान टाकण्याचा हिंदू खाटीक समाजाचा इशारा। स्वातंत्र्यदिनी चिकन मटनावर केडीएमसीनं घातली बंदी। बंदीविरोधात सत्तेतील आरपीआय आठवले गट आक्रमक। केडीएमसी आयुक्तांनी निर्णय मागे घेत नसल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा। न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजे वाजवण्यास मुंबईमध्ये बंदी। गणेशोत्सव डीजे वाजवल्यास मुंबई पोलीस करणार ठोस कारवाई। निर्देशांचं उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार। मुंबईच्या दहिसर भागात दहीहंडीचा सराव करताना 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू। पथकासोबत थर लावत असताना तोल गेल्यानं चिमुकल्याचा मृत्यू। बनावट आधार कार्डद्वारे नाव नोंदणी करत बोगस मतदार नोंदणी। साताऱ्यात यादीतील 9 जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा दिला इशारा। कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी। कपिल शर्मा याच्या कॅनडामधील कॅफेवर दुसऱ्यांदा गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा। कोस्टल रोडवर वेग मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या 4000 चालकांवर कारवाई। स्पीड कॅमेऱ्याच्या सहाय्यानं कारवाई करत दंड आकारला। कारवाईमध्ये 82 लाखांचा दंड वसूल।
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार, संवैधानिक संस्थेविरुद्ध प्रथमच 300 खासदारांची वज्रमूठ, तर अराजकता पसरवण्याचा डाव असल्याची भाजपाची टीका. ही राजकीय लढाई नसून संविधानाची लढाई आहे. आम्हाला स्वच्छ निवडणूक यादी हवी, राहुल गांधी यांची मागणी. सरकार आम्हाला घाबरलं, आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल. आंदोलनामध्ये सरकार काय आहे च्या दिल्या घोषणा. राहुल गांधींचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, हिम्मत असेल तर शपथपत्र सादर करा, राहुल गांधी पळकुटे. इंडिया आघाडीच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका. आंदोलनाची नौटंकी करत निवडणूक आयोगाला संशयाच्या भोवऱ्यात उभं करण्याचा प्लॅन. प्रवीण दरेकरांची राहुल गांधींवर टीका. राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र द्यावं, दरेकरांची मागणी. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करावं, मात्र उद्धव ठाकरेंना लायकीप्रमाणे बसवलं, त्यासाठी राहुल गांधींचं अभिनंदन. नितेश राणेंची टीका. महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभरात जोरदार आंदोलन. आणि यामध्ये बनियन आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसंच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकार विरोधात हे आंदोलन. हुकुमशाही विरोधात रस्त्यावर उतरावंच लागेल, उद्धव ठाकरे यांचा इशारा. मंत्र्यांना सरकार पाठीशी घालतंय, ठाकरेंचा आरोप. नागपुरात सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. मंत्र्यांचे राजीनामे घ्या, आंदोलकांची मागणी. अमरावतीमध्ये महायुतीच्या मंत्र्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. राज्यमंत्री योगेश कदम यांचा मुखवटा लावत उडवल्या नकली नोटा. कदम यांच्या विरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनात पथनाट्य. मला लाज वाटते असं पथनाट्याचं नाव. पथनाट्यामध्ये डान्स बार, पत्त्यांचा डाव, सिगारेटचा देखावा. जालन्यामध्ये महायुतीमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं धरणे आंदोलन. भ्रष्ट मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घेण्याची शिवसेनेची मागणी. आणि यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन. कन्नड सक्तीविरोधात मराठी भाषिक एकवटले. मोर्चाला परवानगी नाकारल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. परभणीमध्ये शासनाच्या अधिसूचनेविरोधात नर्सिंगचे पुरुष विद्यार्थी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. विद्यार्थिनींना 80% जागांवर सवलत दिल्यानं विद्यार्थी आक्रमक. जालन्यामध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बुलडोझर चालवला. दानवे यांचा बुलडोझर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल. जमिनीवर टाकलेला मुरुम पसरवण्याचं काम सुरू असताना दानवेंनी चालवला बुलडोझर. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची एकच गर्दी. 2 दिवसांच्या सुट्टीनंतर बँक व्यवहार सुरू झाल्यानं महिलांची गर्दी. महिलांची बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. गुंज येथील गोदावरी नदीपात्रात आंदोलन. खरीप पीक विमा 2024ची उर्वरित 75% रक्कम तातडीनं शेतकऱ्यांना बँक खात्यात वितरित करण्याची मागणी. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चियाच्या दरामध्ये मोठी वाढ. चियाला किमान 15,000 ते कमाल 18,200 रुपये प्रति क्विंटलचा दर. महिन्याभरापासून चांगले दर मिळत असल्यानं चिया उत्पादक शेतकरी आनंदित. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरील उर्से टोल नाक्यावर ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण. वॉर्डनवर खासगी बस ऑपरेटरकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दोषींवर कडक कारवाईचा इशारा. नांदेडच्या सोमेश कॉलनीमध्ये महिलेला जमावाकडून मारहाण. मूल चोरण्याच्या संशयावरून महिलेला ही मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. संभाजीनगरच्या पैठणमध्ये भाविकांचे दागिने लुटणाऱ्या तोतया पोलिसाला नागरिकांकडून चोप. पैठणच्या सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ घडली घटना. चोराला नागरिकांनी पाठलाग करून पकडलं. गंगाखेडमध्ये पाण्याच्या बाटलीवरून ग्राहक आणि हॉटेल मालकामध्ये वाद. मालकाकडून ग्राहकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी. हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल. संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकाची मुजोरी. ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याला अरेरावी करत केली धक्काबुक्की. मुंबईमध्ये आजपासून मुसळधार पावसाची शक्यता. सलग 2 दिवस येलो अलर्ट. ढगाळ वातावरणासह बरसणार जोरदार सरी. बंगळुरूमधील रस्त्यांप्रकरणी 5 वर्ष चिमुकल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र. रस्त्यांची दुरावस्था आणि ट्रॅफिकमुळे शाळेत पोहोचायला उशीर होतो. चिमुकल्यांची मोदींकडे तक्रार.
संभाजीनगरमध्ये विद्यार्थिनींचा शाळेत जाण्यासाठी चारचाकीवर लटकून धोकादायक प्रवास। एसटी वेळेवर येत नसल्यानं मिळेल त्या गाडीनं प्रवास करण्याची विद्यार्थ्यांवर वेळ। संभाजीनगरच्या फुलंब्रीमधील गिरिजा नदीवर पूल नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांचा थर्माकोलवर बसून जीवघेणा प्रवास। पूल किंवा पर्यायी रस्ता तयार करण्यात यावा, ग्रामस्थांची मागणी। मावळमधील पवना नदीवरील पूल बंद केल्यानं 10 गावांमधील नागरिक त्रस्त। पूल तातडीनं सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी। हिंगोलीमध्ये इसापूर धरणाची पाणी पातळी वाढली। धरणामध्ये पाणी साठा वाढल्यानं धरणाचे 3 गेट उघडले। हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 3 ते 4 दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। नांदगावच्या गिरणा धरणातून 40 गाव औद्योगिक वसाहतीसाठी पाणी सोडलं। 1,500 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त। बुलढाण्यामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं पेनटाकळी धरणाचे 3 दरवाजे उघडले। 3,488 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त। पुण्याच्या खेडमध्ये पिकअपचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी 100 फूट खोल दरीमध्ये कोसळली। अपघातात 10 महिलांचा मृत्यू। श्री क्षेत्र कुंडेश्वरांच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या या सगळ्या महिला। कल्याणवरून शिवाजीनगरला जाणाऱ्या एसटी बसेसचं चाक निखळल्यानं अपघातात बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत। माळशेज मार्गावरील गोवेली मानमोली दरम्यानची ही घटना समोर।